या सभागृहातील बहुतांश सदस्य जरी आज विधान परिषदेचे सदस्य किंवा विधानसभेचे सदस्य झाले असतील तरी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एसटी हा फार महत्त्वाचा घटक आहे। जसं सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकरांनी सांगितलं आणि ही वस्तुस्थिती आहे की त्यांनी बालपणापासूनच बघितलेलं आहे, त्यांचे वडील कंडक्टर म्हणून काम करत असताना ती जी भावना असते ती भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि एसटीचा जेव्हा विषय निघतो तेव्हा त्या विषयामध्ये ते नेहमीच आपल्या भावना ह्या सभागृहामध्ये व्यक्त करत असतात। मी एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की अशा काही बाह्य संस्था कुठल्याही नाहीये। कंत्राटी भरती त्यावेळेस जी केली गेली होती ती निविदा प्रक्रिया राबवून केली होती, त्यामुळे कुठल्याही बाह्य संस्थेला परस्पर ते काही काम देण्यात आलेलं नाही। परंतु प्रश्न राहिला पगाराचा। हे महायुतीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये सभापती महोदय 1 ते 2 वेळा फक्त 10 तारीख पार करून ते पगार झालेले आहेत, परंतु आजपर्यंत या वर्ष ते 1.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 7 तारखेपर्यंत सर्वसामान्य एसटी कामगारांचा पगार हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला। किंबहुना दिवाळीमध्ये जे गेल्या अनेक वर्षापासूनचं त्यांचं काही प्रश्न जे प्रलंबित होते ते प्रश्न सोडवून त्यांना जास्तीत जास्त त्या राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही पैसे देता येईल ते पैसे देण्याचा राज्य शासनाने प्रयत्न केला। 400 कोटी रुपये दरवर्षी न चुकता दर महिन्याला न चुकता परिवहन खात्याकडे म्हणजे एसटी महामंडळाकडे वर्ग होतात आणि इतरही पैसे जे आहेत ते 2-3 दिवसाच्या फरकानं हे एसटी महामंडळाकडे वर्ग होत असल्या कारणाला आजच्या परिस्थितीनुसार तरी त्यांचा पगार हा वेळेवर येतो ही वस्तुस्थिती आहे। परत प्रवीण दरेकर साहेबांनी जी विनंती केलेली आहे, मला असं वाटतं की सध्याच्या परिस्थितीमध्ये एसटी कामगारांना हा पगार वेळेवर मिळत असल्या कारणानं पैशाची तरी आजच्या परिस्थितीनुसार काही 10 तारखेच्या नंतर काही कामगारांचं काही मागण्या नाही आहेत, त्यामुळे जर काही कामगारांच्या मागण्या आल्या तर निश्चितपणे राज्य शासन त्यावर सकारात्मक विचार करेल।